राम राम. तर ही आहे नवीन व्हरायटी, शेवंतीमधली जरा एक नवीन व्हरायटी लावलेली आहे पांढऱ्या फुलांची. तर त्यासाठी त्याला जलावून झालेले आहेत 10-12 दिवस. तर त्यासाठी आपण आता ह्युमिक आणि नाही का काहीतरी सोडावं म्हटलं जरा पांढऱ्या मुळ्यांना वाढण्यासाठी. तर मी कायमच सांगत असतो जरा थोडंसं जैविक काही वापरता आलं तर जरा जास्त प्रमाण जैविकचं वापरलं तर चांगलं आहे. तर आपण आज या शेवंतीला ह्युमिक ॲसिड आणि ट्रायकोडर्मा जमिनीतल्या बुरशीसाठी वापरणार आहोत. आता ट्रायकोडर्माच्या जागेवर आपण एखादं रासायनिक बुरशीनाशक वापरू शकत होतो, पण आपण ट्रायकोडर्माच वापरलं. तर जैविक वापरल्यामुळे जरा जमिनीची हानी जरा कमी होते. त्याचा अनुभव आत्ता नाही येत, जास्त रासायनिक वापरलेला अनुभव जरा हळूहळू येतो. तर कोणत्याही कंपनीचं तुम्हाला ज्या कंपनीचं चांगलं वाटेल त्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड आणि ट्रायकोडर्मा कोणत्याही कंपनीचं वापरलं तरी चालतं आहे. फक्त वापरताना आपण जैविक वापरावं एवढंच माझं म्हणणं आहे. कारण त्याला 10 दिवस होऊन गेले, त्याला चांगल्या मुळ्या फुटलेल्या आहेत. आता त्या मुळ्यांच्या वाढीसाठी जरा ह्युमिक ॲसिड वापरावं म्हणून हा व्हिडिओ बनवला. ट्रायकोडर्मा बुरशी, कारण आता एक सलग 5-6 दिवस झालं रोज पाणी सोडलं होतं याला फूट धरण्यासाठी. तर थोडीशी बुरशी वगैरे जमिनीत झाली असेल तर ती कमी होण्यासाठी जैविक बुरशीनाशक आपण वापरलेलं आहे.